जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। विठ्ठल भक्तीचा भाव जागवणारी सायकलवारी कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपूरहून पंजाबच्या घुमानकडे रवाना झाली होती। पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ, नामदेव दरबार कमिटी घुमान आणि समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीनं आयोजित या वारीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा ध्वज दाखवून भव्य शुभारंभ केला। ही वारी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा मार्गे घुमानला पोहोचून आता परतीच्या प्रवासात ती पंढरपूरकडे रवाना झाली। या सायकलवारीत 100 सायकलस्वार आणि 50 भजन मंडळींचा सहभाग आहे। भक्तिमय वातावरणात सुरू झालेल्या या वारीने विविध राज्यातून जाताना लोकांच्या मनात विठ्ठल भक्तीचे दर्शन घडवले। घुमानहून परतीच्या प्रवासात परंपरेप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील श्री जगताप यांच्या निवासस्थानी मुक्काम साधला। काल सकाळी वाशी सोडून ही वारी बार्शी मार्गे पंढरपूरकडे रवाना झाली। पंढरपूर येथे तिचा समारोप झाला। नामदेव शिंपी समाजाच्या या उपक्रमाने संत नामदेव महाराजांच्या भक्ती परंपरेचा प्रचार प्रसार होत असल्याचं आयोजकांनी सांगितलं। ही यात्रा काल पैठणला मुक्कामला होती। आज वाशीमध्ये जगतापांच्या घरी परंपरेप्रमाणे दरवर्षीप्रमाणे ही वारी दुपारच्या नैवेद्यासाठी, महाराजांच्या नैवेद्यासाठी येते। इथं वारकऱ्यांना सगळ्यांना स्नेहभोजन दिलं जातं आणि इथून आता ही बार्शी मार्गे पंढरपूरला आज वारीचा समारोप होणार आहे। किती लोक घेऊन आलेले तुम्ही या वारीमध्ये? या वारीमध्ये 100 सायकलस्वार आणि 50 भजनी मंडळ असा 150 लोकांचा म्हणजे वारकऱ्यांचा मेळा असतो। सगळे 100 सायकलस्वार रोज 100, 125, 150 किलोमीटर सायकल चालवतात। 18 ते 85 वयोगटातील सगळे हे सायकलस्वार असतात आणि हे सायकलस्वार रोज 100, 125, 150 किलोमीटर सायकलचं रनिंग करतात।